नमस्कार मंडळी, पावसाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। आजपासून हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे। म्हणजेच आज 15 मे 2026 आज रात्री मध्यरात्रीला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज असल्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्री मध्यरात्रीला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात उष्णतेची शक्यता कायम असून कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे। त्याचंच सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे। तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान आणि विजांसहित पाऊस आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आणि शेतकरी बांधवांसाठी विशेष बातमी म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या अंदमानातील आगमनासाठी पोषक स्थिती सध्या निर्माण झालेली असून विषुववर्तीय हिंदी महासागर आणि दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान समुद्रात पुढील 48 तासात मान्सून दाखल होण्याची शक्यता अंदमानामध्ये येणार आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।